गाईज मम्मी बोलली मी गाणं बोलते तर बघा सांची तिची ढोलकी घेऊन आली वाजत. दाखव ग सांची, दाखव ढोलकी दाखव. कुठली आहे? मोटू पतलू. मोटू पतलीच घेऊन आली डायरेक्ट जाऊन. आता तो लाईट जरा डोळे लाईट हा चमकाय लागलाय. चला बोला आता, चला स्टार्ट करा चला. हा सोन मोत्याची मागळी बांधो कोणी, सुखान राहू रे माझं कामणी, सुखान राहू दे माझं कामणी. कच्ची कैरी सटा मासूम चेहरा, ये दूरांगी सटा दिल है सुनहरा. कच्ची कैरी सटा मासूम चेहरा, ये दूरांगी सटा दिल है सुनहरा. पर्दे ने पीछे किए किसनू बताओ, पर्दे ने पीछे किए किसनू बताए. खपी में मचका छकावा, करू शरारत सिखावा, जतने रावड़ा चाल 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 चाल. आहे ओटा पण ती काय बोलते मम्मी मी इथे खेळत नाही, ऊन लागते तरी पण आमच्या इथे सावलीत आहेच. एवढं पण जास्त काय ऊन नाही आहे. जसं म्हणजे दुसरीकडे जेवढं ऊन आहे त्याच्यापेक्षा जरा कमी आहे आमच्याकडे, कारण की झाडामुळे खूप म्हणजे खूप थंडावा भेटतो आम्हाला. झाडामुळे खूप छान आहे. हे बघा हे माझ्या सांचीचा झोका. तिने माझी ओढणी आणून याला बांधली आणि ती ओढणी फाटून गेली, कारण की ती झोका खेळत होती. ओढणी डायरेक्ट फाटून गेलेली आहे आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं आमच्या इथे. तर आता मला खूप उशीर झालेला आहे, मी बनवते जेवण. दोन घेतलेला आहे. आता आपण त्याला करूया फ्राय. त्याच्यासाठी मी कापायला लागले. पोहे केले होते पण पोहे खाल्ले नाही कोणी, तसेच पडले पोहे. जेवण थोडीशी आपण याच्यामध्ये मेथी टाकू, म्हणजे कसं याचा पण आहार उतरतो ना, मुलांना दिलेलं चांगलं असतं. तशी ते खात नाही मेथी, त्याच्यामुळे आपण भाजीमध्ये मेथी टाकून द्यायची. नाही नाही थोडीशी टाकली उडाला चांगलं, थोडीशी टाकली जास्त नाही टाकली. जास्त एवढं पीठ बस झालं आम्हाला, एवढ्यामध्ये पुरून जातं. बनवलं मग थोडीशी पीठ घेतली, जिरा राईस बनवते तोपर्यंत भाजी शिजते, तोपर्यंत आपलं पीठ मळून होईल. केलं एका बाजूला मसाला काढायचा. बघ दादा आई काय करते जाऊन, मी पीठ मळते तोपर्यंत. काय बनवलं बघ. मी चाललो माझ्या आईच्या घरी काय बनवले बघायला. काय रे दादा? काय बनवलं जेवायला? मी चपात्या बनवली. ब्लॉग यायला काय? बापरे. तर बघा गाईज मी चपात्या बनवते. मला करिश्मानं ते पीठ मळून दिले बघा. आता मी चपात्या बनवते. ती चिकनची भाजी बनवली आणि बघा आमचं घर. तर गाईज माझी सिमरन काल गेली बघा, त्याच्यासाठी एवढे फळं आणलेले, सफरचंद सगळं. आता ती गेली तर आम्हीच खायला लागलो. ते तिला घेऊन जा म्हणलं तर ती बोलली मी नाही घेऊन जा. तर बघा कसं वाटतंय घर आमचं. ती गेली तर एकदम सोनं सोनं वाटायला, भरलेलं वाटत होतं म्हणजे घर आम्हाला. तर बघा आमचं घर कसं वाटतंय. तर ते बांध झालं
बघा एवढ्या चपात्या मस्त झालेल्या आहेत. माझ्याकडनं काय अशा होतच नाही. मम्मीचे छान होतं. तर बघा गाईज, चपात्या बनवायची म्हणजे आयडिया असते एक. म्हणजे करिश्मा करते पण तिच्या फुगत नाही. नाही फुगते पण माझ्या ना अशा होत नाही बघा अशा सुटसुटीत नाही होत. म्हणजे बघा कशा मस्त सॉफ्ट झालेत मस्त. एकदम भारी. बघा हे बघा, हे बघा एकदम सुंदर चपाती. हे पहा एकदम मस्त. तर मग थांबले आता हे करून दाखवत. म्हणजे एकदा टाकली ना तर घडी घडी उलटायची नाही ती. पहिलं अंग शेकू द्यायचं तिचं बरोबर, तेव्हाच तिला काढायचं. मग तुला दाखवते आता. हे ना हे जे आहे ना तर असं करायचं. तेल जास्त वापरतो मम्मी. जास्त नाही लावत मला, कमीच लावते पण छान चपाती होती बघ. आता हे अंग आहे ना पहिलं तर हे बराबर शेकू द्यायचं खाली. हा तर आता अशी कशी फुगून येते बघ, ही वरती फुगून येते ना, तुमची अशी फुगत नाही ना. हे बघ आता हे पहिलंच अंग आहे ना, मग असं केलं ना तर ही लगे अशी पलटी मारायची. बस तर ही पण शेकून निघली आणि ती पण शेकून निघते. थांबतो दाखवते लगेच. ही पण शेकून निघते, ही पण शेकून निघते, काही टेन्शन नाही. बघ झाली का, झाली का चपाती. तर अशी केली ना तर हे अशी केल्यावर हे अशी व्हायला पाहिजे. बघ हे अशी. बघ किती सुंदर मांड्यासारख्या चपात्या. एकदम मांड्यासारख्या चपात्या झाल्या. संपल्या एकदम छान. संपल्या का? हो केल्या, एवढ्या केल्या. बस करिश्मा चिकन बनवलं, मी चपात्या बनवल्या. ठीक आहे, चल भाजीत तडका द्यायचा. भाजीसाठी कापलेला आहे कांदा, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि थोडी अद्रक. आता आपण याची पेस्ट करू आणि भाजीला तडका देऊ मस्त एकदम छान. कढईमध्ये टाकलेला आहे मसाला. तर मसाला फ्राय झाला की आपण चिकन टाकू. अजून तिखट मसाला टाकायचा बाकी त्याच्यामध्ये. तर बघा मस्त त्याच्यात मसाला सुद्धा तिखटवाला टाकलेला आहे, छान फ्राय झालेला आहे. तिथे टाकलेला आहे मी भात टाकला. आता आपण टाकू याच्यामध्ये चिकन कढी. चिकन कढी बोलतात राईस याला. बघा मस्त चिकन याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आपल्या आकारानुसार आपल्याला जेवढं याच्यात पाणी टाकायचं आपण तेवढं पाणी टाकू. कारण की आपण रस्सा भाजी बनवणार आहे. कारण की मम्मीला सुद्धा मला द्यायची आहे भाजी, त्याच्यामुळे आपण आता ही भाजी कढेल मस्त करू देऊ आपल्याला भाजी. कमी गॅसवर आता फुल गॅसवर, त्याच्यानंतर कमी गॅसवर ठेवू. तर थोडंच भेटू आपण थोड्याच वेळानंतर. बाय. तर बघा गाईज, माझी सांची मी जेवण बनवत होती तर ती झाडू मारते. बघा बघा किती हुशार झाले माझं बाळ. तर बघा माझा सिद्धांत सांचीच्या मागे भागेच असतो. कारण की कुठे पण जाते ती ऐकत नाही कोणाचं, पडते. आता आली आणि इथे बघा इथे जस्ट ओट्यावर आता पडली खूप जोरामध्ये. आता रडत होती ती, बघा किती रडली. रडू हाल बेकार. आणि बघा ही गाडी तिने काढली घरामधून खेळण्यासाठी. ती लहान होती तेव्हाची गाडी ही. तर बघा ही सायकल, ही सिद्धांची सायकल आहे. इथे सांचीची सायकल आहे, तिची गाडी आहे. दादा अजून एक सायकल कुठे तुझी? त्या घरामध्ये टाकली. त्या घरामध्ये टाकली. गाड्या नुसतं गाड्या झाल्यात आमच्या घरामध्ये. आणि त्यांनी ही सायकल त्याची शाळेमध्ये आली होती तर त्यांनी सरांना फोन करायला सांगितलं की पप्पाला फोन करा, मला लगेच सायकल घ्यायची आहे. तर सरांनी फोन केल्यामुळे आम्हाला काय ती घ्यायलाच लागली. आणि काय बोलते सांची, उन्हामध्ये जाऊ नको बाई, आराम उन्हात नको जाऊ पिल्लू. तर बघा कोणाचंच ऐकत नाही ती, नुसती मस्ती करते. आणि ट्युशन आहे का नाही आज? क्लास आहे ना? उद्या होळीचा सुट्टी असेल मग ना. तर बघा माझा सिद्धांत घरी असो किंवा बाहेर असो तो तयारीतच असतो, चांगलेच कपडे घालतो. आणि सांची कशी. तर गाईज आताच माझं जस्ट काम झालेलं आहे, सर्व काम झालं, जेवण वगैरे सर्व काम झालेलं आहे. आता गेली होती मी मम्मीकडे, मम्मी गेली तयारी, मामी आल्यात कामावरून. तशाच आल्या आणि काय बोलतो बघू आपण. हाय देवी सर्वांना. आम्हाला देवी सेवा काही येत नाही. तर कसं होईल. मी झोपले होते दादा बरं का. मला नाही जबरदस्ती उठून आणलं बरं का. मी आले तर खूप काम झोपले मी का. मला म्हणलं चला रस आले बा.
अरे म्हणलं या थोडं तिला ब्लॉक टाकायचं करिश्माला ना. असं नका फक्त मला म्हणा ब्लॉक वाटलं म्हणा असं काय नाही. काम करून देते म्हणा तसं टाकते आला महामानवाला पात्या भीमाला महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला पात्या भीमाला आणि गौतमाला पात्या भीमाला आणि गौतमाला पहिले माझे वंदन महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला. सोन मोत्याची मागळी बांधो कोणी सुखानं राहू दे माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी. सोन मोत्याची मागळी बांधो कोणी सुखानं राहू दे माझं काळमणी. साहेब बाई माझी विद्याधर शिकून झालेत बॅलिस्टर. साहेब बाई माझे विद्याधर शिकून झालेत बॅलिस्टर. ज्ञानाचा सागर आणि स्वाचा राजा धनी आहे माझा भीमराव माझा. कधी परवा मी केली त्या माझ्या जीवाची काळजी असावो त्या माझ्या धनाची. घरात एकटी राहुनी शिळे तुकडे खाऊनी घरात एकटी राहुनी मी दिस काढुनी घ्या हो पुरावा हाच ताजा घ्या हो पुरावा हाच ताजा धनी आहे माझा भीमराव माझा. बाई माझे विद्याधर शिकून झालेत बॅरिस्टर. साहेब बाई माझे विद्याधर शिकून झालेत बॅरिस्टर. माझ्या साहेबावानी जगी नाही कोणी माझ्या साहेबावानी झाला नाही कोणी. सुखानं राहू दे माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी. सुभेदाराची बाई पतली असून सौभाग्याचं लेणं दिसतंय कोण. सुभेदाराची बाई पतली असून सौभाग्याचं लेणं दिसतंय कोण. अंगावर साडी जरी असली जुनी अंगावर साडी जरी असली जुनी सुखानं राहू दे माझं काळमणी. आम्ही डिसाईड केलेलं की आपण गाणं बोलूया. मम्मीला मी बोलली होती गीत बोल, तर बघा सांचीने बघितलं ढोलकी जाऊन शोधून आणली आणि बोलते आता मला बोल. बोल कुठलं बोलायचंय? हा दोघी पण बोला चला. हिंदी बोल कुठलं बोल. मग कोणतं बोलायचं लाजते परी बोला कुठलं छान गाणं येतं. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढचाही ब्लॉग तुम्हाला कुठला बघायला आवडेल तेही सांगा. आज भरपूर झालेला आहे ब्लॉग आणि मला जायचं आहे थोडं बाहेर. बोल लवकर. तर गाईज बघा तुम्हाला आम्ही आज ब्लॉग बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तो सांगा आणि माझ्या करिश्माला असंच प्रेम देत राहा. आम्ही असेच ब्लॉग तुम्हाला दाखवत राहू. सगळं काही कुठं घडलेलं हे सगळं तुम्हाला दाखवू आम्ही. तर खरोखरच असंच प्रेम द्या आणि बस आमचे ब्लॉग बघत राहा जास्तीत जास्त. सबस्क्राईब करा, लाईक विसरू करा, नका. शेअर करा, सबस्क्राईब करा. हा. आता भेटू आपण नेक्स्ट दुसऱ्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा ठीक आहे. चल बाय.